हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल MPSC डिझायर. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्या सायन्सच्या नोट्स इन डिटेल थोड्या दाखवणार आहे की कशा प्रकारे म्हणजे मी 40 पेजेसमध्ये पुन्हा सायन्सचा सब्जेक्ट जो आहे आपला म्हणजे कंबाईन मेन्स असो किंवा राज्यसेवा प्रिलिम्स आणि आपली कंबाईन प्रिलिम्स त्या अँगलने कव्हर केला आहे. तर बघा, याच्यामध्ये आपल्याला जर आपण विचार केला तर कंबाईन मेन्सला झूलॉजी, बॉटनी, केमिस्ट्री आणि इथे अजून जर आपण विचार केला तर म्हणजे याचा पार्ट आहे फिजिक्सचा, तिथे हायजीनचा पार्ट आपल्याला नसतो म्हणजे कंबाईन मेन्सला. तर त्या हिशोबाने म्हणजे आम्ही प्री मेनच्या दोघ्या अँगलने नोट्स केले आहेत. तर बघा, याच्यामध्ये हा पहिला जर आपण टॉपिक बघितला तर म्हणजे आपलं प्राणीशास्त्र इथे मी कव्हर केला आहे की म्हणजे याचा जर आपण बघितलं 3 क्वेश्चन आपल्याला मेन्सला पण भेटतात आणि प्रिलिम्सला पण 3 क्वेश्चन भेटू शकतात. त्या अँगलने हा पण इथे कव्हर केला आहे. तर बघा, अशा प्रकारे म्हणजे ह्या नोट्स तिथे रेडी केल्या होत्या माझ्या. तर तुम्ही बघू शकतात म्हणजे सर्व प्राणी म्हणजे आधी जैवविविधता हा टॉपिक इथे घेतला होता आम्ही की म्हणजे जे आपले वनस्पतीचे वर्गीकरण होतं ते कशा प्रकारे इथे दिलं होतं म्हणजे पंचसृष्टी वर्गीकरण विटाकर यांचं. त्या हिशोबाने ह्या आधी नोट्स तयार केल्या होत्या पूर्ण. तर याच्यामध्ये पण तुम्ही बघू शकता अशा प्रकारे नोट्स आपल्या आहेत. नंतर बघा, वनस्पती वर्गीकरण म्हणजे ब्रायोफायटा, ठालोफायटा, अबीजपत्री हे सर्व इथे मी केलं होतं. PYQ थ्रू म्हणजे गेलो होतो सर्व की PYQचा एक बेस्ट अनालिसिस करून की आणि मग टेस्ट सिरीज वगैरे सॉल्व्ह केला, मग कोणते पॉईंट वीक आहे कोणते पॉईंट स्ट्रॉंग आहेत त्या हिशोबाने नोट्स म्हणजे मी इथे रेडी केल्या आहेत माझ्या. आणि काही जे म्हणजे डायरेक्टली हे आहेत आपले, आपण काय म्हणू शकतो त्याला की डायरेक्टली चार्ट वगैरे काही, तर मी डायरेक्टली म्हणजे सचिन बस्केकरांच्या पुस्तकातून इथे कॉपी पेस्ट केलेलं आहे डायरेक्टली. आणि म्हणजे सोर्स पण माझा सचिन बस्केकरांचा पुस्तकच होता. त्यालाच म्हणजे मी 2-3 वेळा चांगलं त्याची रिव्हिजन वगैरे केली, त्याचं म्हणजे PYQ अनालिसिस केलं त्यांच्याच पुस्तकाचं चांगलं. आणि त्यानंतर म्हणजे ह्या नोट्स तयार केल्या होत्या. त्यानंतर बघा, हा प्राणी वर्गीकरणाचा टॉपिक आहे. याच्यात पण बघा थोडा इन डिटेल नोट्समध्ये गेलेलो आहे म्हणजेच मी. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता सर्व नोट्स म्हणजे इथे रेडी केलेले आहेत मी. आणि सायन्स फार म्हणजे आता माझं टार्गेट असेल की 10+ मार्क सायन्समध्ये घ्यायचे आहे. तर त्या हिशोबानेच म्हणजे पूर्ण इथे प्लॅनिंग केलेलं आहे. आणि नोट्स पण म्हणजे 3 किंवा 4 तासामध्ये पूर्ण म्हणजे रिवाईज करून होतात, रिकॉल करून होतात चांगल्या प्रकारे. त्या हिशोबाने या नोट्स माझ्या रेडी केल्या आहेत मी. तर बघा, अशा प्रकारे सर्व टॉपिक वगैरे इथे छान प्रकारे कव्हर केलं आहे. तुम्हाला म्हणजे हँडरायटिंग वगैरे पण माझं आवडतं त्यासाठी थँक्यू. तर नोट्स पण आवडलं त्यासाठी पण थँक्यू. पण म्हणजे माझी पण काही कंडिशन आहे की नोट्स सध्या तुम्हाला प्रोव्हाइड करू शकत नाही. सो तुम्ही थोडं समजून घ्या म्हणजेच त्या पॉईंटला. आणि तुम्ही पण बघा, नोट्स मेकिंगसाठी स्ट्रॅटेजी करा की आधी म्हणजे रिव्हिजन वगैरे चांगली करा, PYQ वगैरे चांगले म्हणजे अनालिसिस करा, रीडिंग वगैरे चांगली करा, टेस्ट सिरीज सॉल्व्ह करा. आणि त्यानंतरच म्हणजे नोट्ससाठी म्हणजे नोट्स घ्यायला लागा, नोट्स मेकिंगसाठी लागा. तर बघा, अशा प्रकारे म्हणजे सर्व टॉपिक होते. मग हा हायजीनचा पार्ट वगैरे पण इथे कव्हर केला आहे म्हणजे प्रिलिमच्या अँगलने. आणि मध्ये नंतर आपला उडतो म्हणजे फिजिक्सचा आणि केमिस्ट्रीचा पॉईंट. तर तो सध्या मला आता म्हणजे चालू आहे, फिजिक्सवर थोडं काम चालू आहे. त्या हिशोबाने फिजिक्स आणि केमिस्ट्री थोडं बाकी ठेवलं आहे. तर अशा प्रकारे आपल्या नोट्स होत्या. तुम्हाला नक्कीच आवडल्या असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि थँक्यू.